नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या खित्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जनरल नॉलेज या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खित्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? बघा, 2011ला जी जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 2. मध्य प्रदेशमध्ये आदिवासी लोकसंख्या सुमारे किती आहे? बघा, सर्वाधिक लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात होती? मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये आदिवासी लोकसंख्या सुमारे किती आहे? तर ती किती आहे? 15.3 दशलक्ष एवढी आहे. प्रश्न क्रमांक 3. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? बघा, आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर ते कोणते राज्य आहे? महाराष्ट्र हे राज्य आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 4. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? बघा, आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर ते कोणते राज्य आहे? ओडिशा हे तिसऱ्या क्रमांकावर असणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 5. टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कुठे आहे? बघा, टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कुठे आहे? तर ती कुठे आहे? मिझोरम या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 7. टक्केवारीच्या दृष्टीने राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? बघा, टक्केवारीच्या दृष्टीने राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे? मिझोरम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? बघा, भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. तर भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात ही गोंड ही जमात आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील दुसरी सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? बघा, भारतातील सर्वात मोठी दुसरी आदिवासी जमात कोणती आहे? तर ती कोणती आहे? भिल्ल ही भारतातील दुसरी आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती ST लोकसंख्या नाही? बघा, असे कोणते केंद्रशासित प्रदेश व राज्य आहेत की जेथे अनुसूचित जमाती म्हणजेच ST लोकसंख्या नाही? तर ते कोणते आहेत? पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यामध्ये काय आहे की आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमाती ST लोकसंख्या नाहीये, या 3 राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 11. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करण्यासाठी कोणती म्हण लागू होते? बघा, अगदी आपण जर चालत एखाद्या अवघड गोष्टीची जर परीक्षा करण्यासाठी कोणती म्हण लागू होते? तर कोणती म्हण लागू होते? उडत्या पाखराची पिसे मोजणे. प्रश्न क्रमांक 12. डोळ्यात खुपणे म्हणजे काय? बघा, डोळ्यात खुपणे म्हणजे काय? तर डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे. बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न. विसंगत जोडी ओळखा. जाणून घेण्याची इच्छा नसलेला. तर जाणून घेण्याची इच्छा असलेला काय असतो? जाणून घेण्याची इच्छा नसलेला म्हणजे याच्यातील विसंगत जोडी कोणती आहे? तर याच्यामध्ये जोड्या दिलेल्या नाहीत आपल्याला, परंतु जाणून घेण्याची इच्छा असलेला काय असतो? जिज्ञासू असतो, परंतु इथं नसलेला दिलेला आहे. हे काय आहे? विसंगत पर्याय आहे. बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर कोणता शुद्ध शब्द आहे? तर पोलीस हा शब्द काय आहे? शुद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15. जसा हत्तीचा कळप तसा पक्ष्यांचा डॅश डॅश असतो. बघा, समूहवाचक शब्द आहेत. जसा हत्तीचा कळप तसा पक्ष्यांचा काय असतो? थव्वा असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न. निग्लेक्ट या शब्दाचा योग्य अर्थ काय? बघा, निग्लेक्ट म्हणजे काय?
निग्लेक्ट या शब्दाचा योग्य अर्थ काय? तर त्याचा योग्य अर्थ काय आहे? तर रिजेक्ट. म्हणजे निग्लेक्ट आणि रिजेक्ट हे काय आहेत? तर हे समानार्थक शब्द आहेत. निग्लेक्ट म्हणजे पण नाकारणे आणि रिजेक्ट म्हणजे पण सुद्धा काय होते? नाकारणेच होतोय. बघा यानंतरचा प्रश्न, वन वर्ड सबस्टिट्यूशन हे आपल्याला काय ओळखायचंय? बघा, ही लव्स मॅनकाइंड. बघा, ही लव्स मॅनकाइंड म्हणजे मनुष्यावर प्रेम करणारा त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? फिलोन्थ्रॉपिस्ट असे म्हणतात. फिलोन्थ्रॉपिस्ट म्हणजेच काय? तर मनुष्यावर प्रेम करणारा. बघा याच्यानंतरचा प्रश्न आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशनच आहे. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. बघ, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस त्याला काय म्हणतात? फिलोलॉजी असे म्हणतात. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न, वन्स बिटेन ट्विस शाय या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर अप्रिय अनुभवामुळे सावधगिरी हा काय होतो? वन्स बिटेन ट्विस शाय या वाक्यप्रचाराचा काय होतो? अर्थ होतो. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न, अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? बघा अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? तर कशाचा करतात? युरेनियम. त्याच्यानंतरचा प्रश्न, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? बघा युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? तर ती भोपाळ या शहरामध्ये झाली होती. बघा यानंतरचा प्रश्न काय आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? बघा ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर ते वातावरणातील बदलाशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? बघा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या अस्पृश्यता नष्ट करण्यात कोणत्या कल्पना आलेली आहे? तर कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. यानंतरचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? बघा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या ओडिसा राज्याच्या आहेत. यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? बघा भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? तर कधी झाला होता? 13 डिसेंबर 2001 भारतीय संसदेवर हल्ला झाला होता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो संध्या खित्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.